आज आपण बनवणार आहोत मटण कबाब। त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा किलो मटण खिमा, आल्याचा लहानसा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 तेजपत्ता, अर्ध जायफळ, 1 टेबलस्पून धणे, 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून शहाजिरे, 1 टेबलस्पून काळी मिरी, दालचिनीचा एक लहानसा तुकडा, 1 दगडी फूल, 8 ते 10 भिजवलेले काजू, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 लिंबू, 1 टेबलस्पून हळद, चवीपुरतं मीठ, 1 टेबलस्पून दही आणि तळणीसाठी तेल। सर्वप्रथम अख्खा गरम मसाला एकत्र करून त्याची सुकी पावडर करून घ्या। मग काजू आणि आले लसूण एकत्र वाटून त्याची पेस्ट बनवून घ्या। आता तयारी करूया मॅरिनेशनची। अर्धा किलो खिमा घ्या व त्यात मीठ, हळद, दही, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि लिंबाचा रस घाला। सर्वात अखेरीस गरम मसाल्याची सुकी पावडर आणि वाटलेला ओला मसाला यात घाला आणि खिम्याला या मिश्रणाने छान मॅरिनेट करून घ्या। मॅरिनेट केलेला हा खिमा साधारणतः 10 मिनिटांसाठी तसाच ठेवा। दहा मिनिटांनंतर या खिम्याचे कबाब बनवून घ्या आणि तापलेल्या तेलात शॅलो फ्राय करा। हे खिमा कबाब चांगले भाजून घ्या। साधारणतः 10 ते 15 मिनिटांपर्यंत हे कबाब तेलात भाजत रहा। कबाबला छान सोनेरी रंग आला की मग हे मटण कबाब काढून घ्या आणि सर्व करा। तयार झाले तुमचे मटण कबाब।